ती फक्त तुझं ATM मोकळं करते. आणि हा म्हणतो तिने मला शब्द दिलता. हे बायका पोर मित्र ही सगळी भामट्याची टोळी आहे. काही लोक म्हणतात माझी 5 वाजता लोक वाट पाहतात, तू पाजितो म्हणून. पाजायचं बंद कर, तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. आता हे उगाच माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले तार खाबान. लोक म्हणणार हवा जायला लागली उर फट बोलायला लागलं बांध. व्हावी वाटूचे ना तुका म्हणेसाठी गुन्हा, तुका म्हणेसाठी गुन्हा, तुका म्हणेसाठी गुन्हा, हे इंदुरकरचं कीर्तन आहे. आता मी 30 वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, एब्र्या मी फक्त खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला नाही. आणि ह्या जगात जो खरा बोलेल तो सकाळी नसेल. खरा बोलला त्याचा गेम. या जगात तुम्ही फक्त दुसऱ्याची लाल करीत राहा, तुमचं कल्याण होणार. फक्त लाल करायची, आपली पिवळी झाली तरी चालेल, पण दुसऱ्याची लाल करीत राहा. पण आपलं रक्त हे छत्रपतीचं रक्त आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुट साठून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. भीक मागायची वेळ आली तरी चालेल. आणि पाया पडून सांगतो गुरुजींच्या वाढदिवसाला, तुमचा खिस्सा जोपर्यंत गरम आहे आणि तुमच्या अंगात ताकद आहे तोपर्यंत हे जग सत्य आहे. ज्या दिवशी तुमचा खिस्सा रिकामा, जग तुमचा दुश्मन. कोण प्रियशी? कोण प्रियशी? कोण प्रियकर? कोणती बाई नवऱ्यासाठी मेली? कोणता प्रियकर प्रियशीसाठी फाशी घेतोय? हे प्रेम बिम ह्या सगळ्या लबाड आहेत. या जगात फक्त संत ग्रंथच खरे. आणि त्या नवऱ्याचं नाव आहे काम, आणि सासूचं नाव आहे वासना. आणि तिचा नवरा म्हणजे हिचा कोण होईल? सासरा. आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. दंभ. आणि आज सगळ्या लोकांना दंभ झालाय. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणेल, मी महाराज आहे, तू चक्रम आहे. काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे, तू येडा येडा. तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले बावळ्या. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावानं 13 लाखाला. तुला अक्कल कुठे आहे? काय नाही, कायच काय आलंय? हो, दंभ आहे. आणि सगळे राजकारणी कार्यकर्ते ध्यानात ठेवा. कार्यकर्ते जरा बारीक ऐका. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. गावातला एकही पुढारी शाळेकडे पाहत नाही. कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यानं मला त्याच्या गावातल्या शाळेचं पद सांगावा. फक्त याची त्याची जिरवा ग्रामपंचायत घ्यायची. आणि 2दा शाळेत जायचं वर्षातून, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 15 ऑगस्टला तर असे कपडे घालून जातो जसे काय यानं इंग्रज हुसकून लावले. पोरांच्या गोळ्या खातो आणि 34च्या पोरांना इंग्रजांच्या गप्पा सांगतो. आणि पोरांना म्हणतो, मुलांनो इंग्रजांनी देश धुतला. पोरं म्हणले धुतला, पण ते इतका नाही धुतला. धुतला ते, पण तो घरकुला सगळं गाव धुतला. आजपासून जाऊ दे, एक शिक्षक ते एक उद्योगपतीपर्यंत माणूस गेला. त्यांच्या वाढदिवसाला आजपासून एक संकल्प आहे, सगळ्या पुढाऱ्यांनी गावातल्या आठवड्यातून एकदा तरी शाळेत गेलं पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? महाराज, गावात काही गोष्टी नाही झाल्या तरी चालतील, पण शाळा मंदिरं झाली पाहिजेत. आणि आज जर पिढी शिकली नाही, आज तुम्ही मी सगळे झेडपीच्या शाळेत तयार झालोय. आणि आजही सगळे उच्च पदावर लोक झेडपीचे देत.
क्लास 1 UPSC MPSC LPच्या शाळेत तयार झालो. या गाव पुढाऱ्यांनी गटातटात शाळा गुतावल्यामुळं यांचं लक्षच नाही शाळेकडे. आठवड्यातून एकदा शाळेतच गेलं पाहिजे. मी तर हे म्हणेल शाळा मंदिर बनवा. नाही तर अजून 10 वर्षांना असा काळ येईल. हे इंद्रिकेचं कीर्तन आहे. हे काल खरं आज खरं. मी 31 वर्षापासून कीर्तनात बोंबलतोय. मजूर गाडीवर येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला यदाने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यात जागा ठेवावं लागेल वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. आणि मी बोंबलत होतो पोरगी बापाला लग्नाचा लोट होणार नाही. आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका. वाक्य खरं आहे का खोटं आहे बोला. हा एक वाक्य खोटं नाही. आणि आत्ताही तुम्हाला गुरुजींच्या वाढदिवसाला 5 गोष्टी सांगतो. एक, यांचे कारखाने बारीक आहे का. अजून 5 वर्षाने शेतकऱ्याला ऊस तोडून द्यावा लागेल. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढेकळात. पुरा अगोदरच काळा पण रुपड्या नाही मिळाला. त्याचं कारण आहे का. 5 वर्षात 5 गोष्टी घडते. एक जमीन राहणार नाही. सगळे घर विभक्त निघणार. 2 एकर वाल्याला 2 पोरे 1 एकर. 1 एकर वाल्याला 2 आहे 20-20 गुंठे. कोंबड्या ढालायच्या पुढं. आज 5 गावं मिळून एखादं घरी एकत्र आहे. कारण आता काळ असा आहे नवी नवरी जी घरात येते ती ऍडजस्ट करायला तयार नाही. तिला घेणं नाही. तिला क्लासेस तिच्या आईचे आहेत. आणि तिच्या आईनं असे स्टँडर्ड क्लास काढलेत का तिची आई डायरेक्ट म्हणते जास्त काम करायचं नाही. एखादा महिना बघ सगळ्यांचा अंदाज घे. नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. पाहुणा कांदे वाटेन तरी पोट भरीन अशा सांगणाऱ्या माझ्या पुढे बसल्यात. आत्ता नाव सगळं सांगत 100 फोन करते पोरीला येळभर 100. काम नाही का तुला काही. काम नाही. मग आपली पोरगीला लाडकी आहे तर दुसऱ्याच्या घरी यायची का आला. सासऱ्याचे कपडे धुवू नको. सासूचे कपडे धुवू नको. फक्त बैलाची ठेपठुई. खरंय का खोटंय बोला. पोरीला फोन करायची आईला गरज काय. सारखे थोबाड वासून तेच. त्याच्यामुळं जमीन राहणार नाही. 2 डोंगर राहणार नाही. नोकरी मिळणार नाही. आणि बायको कधीच मिळणार नाही. आता हे लग्न न झालेले पोर आहे ना तुमचा विषय मिटला. तुम्ही फक्त सर्च करायचा. आता तुम्ही सर्च करूनच दिवस काढायचा. सर्च काय करायचं रे. गुगल. बायको नाही तुम्हाला आता. संपला विषय तुमचा आता. खरंय का खोटंय बोला. आहे रे विक्षेप न करू. आणि हे मी बोंबलत होतो. कीर्तन आपलं आत बाहेर नाही जात आज जात आहे. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून गेले. बोला तुमचं काय मत आहे. 10% लोक शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेत. इथे 2-4 जण. तुमच्या बापाला पाहिलं होतं का 2 रुपयाला 36 रुपये.
जमिनी जाती नालायक हो, जमिनी. त्या गेली त्याची. खरंय का खोटंय बोला. ए खरंय का खोटंय. हे विक्षेप न करू रे बाबा. काय होतं, ऐकणाराचा मूड खराब होतो. आज वाईट वाटेल तुम्हाला, माझी तुमची वाटलं तर पहिली शेवटची गाठ समजा. परत माझं तोंड पाहू नका, मी खरं बोलणारा माणूस आहे. आज वाईट दिवस याच्यावर आलेत महाराज. एका शिक्षकाचा वाढदिवस आहे. 40% शाळेतले पोरं मोबाईलमध्ये गेले. 40% पोरं शेअर मार्केटमध्ये गेले. शेअर मार्केटमध्ये गेले. त्याच्या पुढचं जर तुम्ही ऐकलं तर वाईट वाटेल तुम्हाला. आज बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. बाप बापावर कर्ज नाहीये, पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापाने मोबाईल शॉपी टाकून दिली, यानं गेम खेळायला सुरुवात केली. 4,000 लावले 9,000 आले. 9,000 लावले 41,000 आले. 40 लावले 1.5 लाख गेले. दुकान विकलं. खताचं दुकान विकलं. औषधाचं दुकान. मी शून्याचा सरांसारखा, मी शेतकऱ्याच्या गरिबीतूनच मोठा झालोय. मी मोठा त्यांच्या इतका नाही, पण अडचण येते. त्याच्या पुढचं ऐकल्यावर तुमचं डोकं बंद होईल. हे खरंय का खोटंय बोला. आणि पुढे सांगतो, आता 10 मिनिटं कीर्तन थांबवतो मी. तुम्ही माझ्या पुढे फक्त 100 पोरं उभी करा. 40% पोरं मोबाईलला गेले, 40% शेअर मार्केटला गेले. आणि 10 मिनिटं मी तुम्हाला कीर्तन थांबवतो. तुम्ही माझ्या पुढे फक्त 100 पोरं उभी करा. आवाज नाही म्हणा, आवाज द्या किती. बॉक्सला आवाज द्या. आवाज बंद आहे, बंद आहे. ते तुमचं तुम्ही पहा, आपलं काय म्हणणं नाही. हा, मी तुला सांगतो तुझा घोडा खातो. तुम्ही ते दोघं पहा. तुम्ही म्हणाल तू कोण लागून गेला माझ्या सिस्टीमला नाव उठवणार. भाऊ तुमचं तुम्ही पहा. ते कुठेतरी बॉक्सचा आवाज कमी येतोय. ते पहा, ते तुमचं तुम्ही पहा. आमची लिंक तोड नका. बास, ते ऐकणाऱ्याचा मूड खराब होतो. बास, पाया पडतो भाऊ तुमचं. आता आत गेलंय कीर्तन लोकांच्या. महाराज 40% पोरं शेअर मार्केटमध्ये गेलेत, 40% पोरं मोबाईलमध्ये गेलेत. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का बोला. पण त्याच्या पुढचं ऐकल्यावर तुमचं डोकं बंद होईल. 100 पोरं तुम्ही माझ्या पुढे आता उभे करा. तुम्हाला 93 पोरं दारू पिणारे दाखवतो मी. 93 दारू न पिणं हा कमीपणा झालाय. दारू हसण्यावारी गोष्टी ठेवू नका. या 4 वर्षात बापानं खांदा दिलाय पोराला. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. हो गेला, गेला मुलगा. आज बाप मुलाच्या अंत्यविधीला आहे, आई मुलाच्या अंत्यविधीला आहे. अरे पाप केलं का आईनं? पाप. मुलानं जायचं आणि आईनं जगायचं. मुलानं जायचं आणि बापानं जगायचं. या 4 वर्षात एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उडी हाणतात. काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहित त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोर आईला विचारतात, आई आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात का? आणि तेच प्रेत रस्त्यानं घेऊन जाताना पोरं विचारतात, आई आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं ग, सांग आई सांग. आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटवला माझा बाप, पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग शाळेत जातात, पोराला सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला म्हणून मी खेळत नाही. ती शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा.
ते पोरग घरी येतात आणि आईला सांगता, आई मेलाय माझं बाप. या 4 वर्षात तिसरीचं पोरग बापाच्या दाव्याला आहे. या 4 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलंच महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला बोलवायचं नाही. त्याला म्हणा होतं तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. हो, कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. इतकी नालायक आवलं ते दारुड्यांची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत, भांडे विकून. लुगडे विकले हा नालायकांनी बायकांचे. दळायला गेला दळणं शिकलं. हो, अभ्यास करा. आणि याला 3च कारण जबाबदार आहेत. 1 दारू, 2 जुगार आणि 3 मोबाईलचा गैरवापर. कोणाला पोरी देतात? यांना पोरी देतात. तुम्हाला इथं बायको देतो मी आता, फक्त तुमच्याकडे काय आहे एवढं मला सांगा. अरे मिशा फुटल्या नाही नालाय गो तुम्हाला. मिशा कोटी रुपये तू दरिद्री. अंडरपॅन्ट आहे का तुला? अंडरपॅन्ट तुला अंडरपॅन्ट बाप घेतोय आणि तू 90 आणतोय. 4 जण फुल पेले, टाईट झाले आणि मोटरसायकल बसले. 4 कुठं बसल? कॅरेजवर टांगड्या फाकेल. धडाकलं पडलं, दोन्ही बॉल सटकले आणि मी आलो. त्याच्या डाव्याला इंद्रिकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी डाव्यात? प्रवचनाला ओवी नको का? बॉल सटकल्याची ओवी कुठं आहे? काय चित्र आहे? वस्तुस्थिती खरी का खोटी? मला मी लोक गोत्यात का म्हणून येतो माहिती का? मी खरं बोलतो. मी 5 वर्ष कीर्तनात बोंबलतोय, शाळेतले मोबाईल बंद करा, शिक्षकाचे मोबाईल बंद करा. तर यांनी क्लिपा टाकू टाकू मला आरोपी केलं. मी खरं बोलल्याची फळं लई भोगली महाराज आयुष्यात. लई. रोज नवल फडणीस येतो मी रोज. आज शिळीला बोलला आणि उद्या बोकड्याला बोलला. लई दिवस वाईट काढले मी खरं बोलल्यामुळं. माझ्या जागेवर दुसरा मेलाच असता, पण मी निर्लज्ज असल्यामुळं आहे. आणि आता कशी काय शाळेला कॅमेरे बसवले? आता सगळ्या शाळेला CCTV कॅमेरे बसवले, सुट्ट्या लागल्या. पोरं आले उंदराने वायरी खाल्या, कॅमेरा बंद. अरे बोंबलतोय आम्ही. वस्तुस्थिती खरी आहे, खरी का खोटी? मग काय नाही. आता हे शेतकरी वर्ग आहे. काही झालं का आत्महत्या, काही झालं का आत्महत्या. तुम्हाला माहिती नाही महाराज, मुळात शेतकऱ्यावर कर्जच नाहीये. 3 लाख आणि 2 लाख कुठं कर्ज आहे का? 5 लाख 10 लाख. रे मोठमोठे लोक आहेत, कोटीनं कर्ज आहे. 100 कोटी 500 कोटी कोटी. तरी भारीतला ब्रँड पिऊन झोपा द्या. आणि तुम्ही का आत्महत्या करणे? बावळत नाही. तरी ते स्टँडर्ड पेतात. रिलॅक्स, टेन्शन फ्री. नवरा घरून आल्याबरोबर बायको फ्रीज उघडते. तुम्हाला टेन्शन असतो आणि एकदा तुम्ही पिऊन उताने पडले ना, आणि मग त्याची बायको म्हणते एकदा ते येऊन पडले ना, टेन्शन नाही. लई वखत ग, लई वखत, लई थुकत ग, लई थुकत. पण एक बरं आहे बाई, तहान लागली का वखरीच चाटीत. हे मोठ्या लोकांवर लई कर्ज आहे महाराज. अरे तुम्हाला दिसती नाही, शेतकऱ्यानं कधीच कर्जानं आत्महत्या करू नये. कारण 3 आणि 4 लाख म्हणजे कर्ज आहे का? इथं 500 कोटी. ती कोटी म्हणजे चुन्याची पुडी आहे त्यांची. 1000 कोटी. हो, तुम्हाला माहित नाही त्यांचे कर्ज. त्यांच्या सगळ्या बँकेच्या जर नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. त्यांच्याकडे काय? त्यांचा ट्रॅक्टर बँकेनं ओढून नेला तर ते म्हणते पाहुण्याचा नांगरा गेला.
आता पाहुणाच भाड्याच्या घरात राहतो, त्याची का मुतारी नांगरितो का? चाललं. आणि शेतकऱ्यावर कर्ज होण्याचं कारण काय? मी स्वतः शेतकरी आहे. एक तर उत्पन्न झालंय कमी, भाव नाही राहायला खात्रीशीर, आणि कष्टाच्या तुलनेत उत्पन्न निघत नाही. आणि शेतकऱ्याच्या घरात मेन अडचण काय झाली? काम करणारेच कमी झाले. शेतकऱ्याचं घर म्हणजे पुढारी झालाय सगळा. बाप कार्यकर्ता, पोऱ्या युवक कार्यकर्ता, आणि बायको बचत गटाचा अध्यक्ष, आणि अख्ख्या वावरात गवात, आणि बाप नुसता बांधावर. काय गवत आहे? अरे मग येळा घेणं आलाय का काप? त्याचं शिंगरू. शेतीला नियोजन नाही. 100 टन ऊस निघत होता एकरी. आता टन ऊस आलाय 40 एकरी 30. तुम्ही कोणता लावता? 265 का 1000? 265 बरं आहे, खोडवा चांगला आहे त्याचा. नाही 265 चांगला आहे. हे बाकी ते कृष्णा विष्णा ते अवघड काम आहे. एकदा येतो परत फुटतच नाही ते. मी स्वतः शेतकरी आहे, आणि शेतीला सरांसमोर सांगतो, शेतीला जॉईंट व्यवसाय पाहिजे तर शेती वाचेल. गारी का कुल्फी का हे याच्यावर नाही जमणार महाराज. काही आपलं बरळायचं हे काय? शेतकऱ्याला काय झालंय? पैसे आले का ते कळ काढीत नाही. कुटीचं लग्न, जमिनी इकून लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला काय असं नेम आहे का बँड लावलं टपाटपा होते असं थोडं? कशाचाही खर्च, कशाचाही खर्च. आता हे मी मोबाईल वापरीत नाही, मोबाईल नाही वापरीत नाही. आपली परिस्थिती नाही, मला मोबाईल नाही, त्यामुळे मी सुखी आहे. मोबाईल नाही वापरीत नाही. नाही काय आपल्याला व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही. उलटे माझ्या यूट्यूबवर लोक श्रीमंत झाले, माझा कार्यक्रम झाला. माझ्या क्लिपा टाकून मला आरोपी केलं. मोबाईल बंद करणं ते आता 100 वेळा सांगितलं ना तुला. कशातही खर्च. काय लग्न आहेत आपल्या महाराज, काय नवरी सजी त्यात लग्नात. अगं बाई 5 मिनिटाचं लग्न आहे, पण आयुष्यभर तोच नवरदेव आहे. पण त्याच्या पुढे एवढं तुला सजून जायचं काय काम? काय मेकअप करतात नवरी, नवरदेवाला ओळखू येईन दुसऱ्या दिवशी. त्याला वाटलं मग तो म्हणतो मला वाटलं कलवरी आहे. काय नवरी, काय सजित्यात नवरी. इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इथं खाचत चमकी, डोळ्यांना कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट गालावर. हे तर मग अख्खे केस मोकळे. अगं तू घुमती का हिंडती काय? आणि नव्या नवरीचं बोलणं पहा किती सिस्टमॅटिक असतंय. कोणत्या कॉलेजला होती कोणाला माहिती? एव्हा एव्हा तेव्हा केव्हा कशा वैटिंबमध्ये ती चक्रमची ती. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. वाव. कुळवर आलतो. सासू आहे वासना, सासरा आहे दंब, नवरा आहे काम, आणि नवरी आहे भुपाळी. इथं आपण 32 मिनिटापूर्वी होतो. आता त्या नवऱ्याला 4 बहिणी आहेत. मग ह्या कोण झाल्या तिच्या? नंदा. त्या नंदांची नावं ऐका: आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. तिला 6 दीर आहेत. त्या 6 दीरांची नावं ऐका: क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. आणि ती नवरी ह्या गावात नांदते. आता आपल्याकडे हे मोबाईलचे दुष्परिणाम नाही झाले. आता कीर्तनांना काय झालंय?
कुणी येतं आणि ते कीर्तन ऑनलाईन आपलं याला जोडून देतं लाईव्ह. अरे डोक्याचा भाग आहे का तुम्हाला? लाईव्ह मुळे कीर्तनाला लोक कमी येतात. लोक पडल्या घरी ऐकत आहे. आता एवढी लोक गुरुजींना सभेला आणायला 5 कोटी रुपये लागले असते आणि यांना गप बसवायला 1000 पोलीस लागले असते. मग आता मलाच गुरुजींना 2-4 लाख द्यायला काय हरकत आहे बा? बरं पार्टी काय दुबळी नाही. त्यांनी उलट म्हणलं पाहिजे, चला इंदुरीकर आपला माणूस आहे, गरीबाला देऊन टाका. माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. नाही, हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश. नुसती कीर्तन ऐकू नका. आमची कीर्तनाचं घरी गेल्यावर थोडं चिंतन करा. आज शून्यातून मोठ्या झालेल्या माणसाच्या वाढदिवसाला मी 4 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तरुण पोरांनो, तुमच्या पाया पडतो, माझं ऐकाल का? तुम्ही हे दंगली, मोर्चे आणि आंदोलनं या लफड्यात पडू नका. तुमचं काय मत आहे? नका. तुम्हाला माहिती म्हणून सांगू का पुढे जाऊ? सांगू का नको? पोरांनो, लोकांच्या मोबाईलमध्ये कॅमेरे, पेनात कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही टपरी पेटवताना दिसले तर तुमच्या माहिती म्हणून सांगतो पोरांनो, 10 वर्ष शिक्षा आहे. आणि आत्तापर्यंत आत गेलेले सगळे गरीबाचेच आहेत, मोठ्याचे कधीच जात नाही. मी काहीच बोला. आता त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. पोरांनो, हे केस कमी आहेत माझ्या अंगाशी, एवढी गावं पाहिलीत मी. माझ्या इतकी तर कीर्तन कोणी केली नाही महाराष्ट्रात. एका जन्मात, 5 जन्मात कोणाला होणार नाही. मग एका जन्मात काढून टाकली. अजून 2 वर्ष आयुष्य आहे. महाराज, आज पोलीस लोक सांगतील कोणतंही काम करायला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. दाखला जर तुमचा चुकीचा मिळाला, तुमची जिंदगी संपल हे ध्यानात ठेवा. उद्या तुम्ही 5 किलोमीटर पळाले, पोलीसमध्ये जायचंय, छाती भरली, दाखला मिळाला नाही, संपला विषय. उद्या मिलिटरीत जायचंय, उद्या खताचं दुकान टाकायचंय, औषधाचं दुकान टाकायचंय. शेतकऱ्याच्या पोराला धंद्याशिवाय पर्याय नाही. शेतीत काही निघत नाही. 18 महिने पाणी भरा, पहाटे उठून गायला खायला घाला, काही नाही. सावध व्हा. तुम्ही या लफड्यात पडू नका. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. आणि जर तुम्हाला एखादा म्हटला का तुमचा धर्मावर प्रेम नाही का, तर आमचा धर्म हृदयात आहे, तुमचा धर्म माईकवर आहे. तुम्ही फक्त लोकांना दाखवायला धर्माच्या गप्पा आणत्या. उद्या एका गरीबाच्या पोराचा जर गेम झाला तर त्याचं घर बसल. लोकांना काय, लोक सीझन पुरतं वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना काय तुमचं घेणे? आता 2029 पर्यंत तुमची काय गरज आहे? लोकांना काय घेणं आहे? रात गई काय लोकांना घेणं? आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही, मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? एक हे इंद्रिकचे वाक्य आहेत, ती कधीच खोटे नाही. आयुष्यात पोरांनो ह्या लफड्यात पडू नका. एक गरिबीतला माणूस एवढा मोठा झाला, शेतकऱ्याच्या गळ्यातला ताईत झाला, तरुण पोरांचे बिचाऱ्यांचे संसार उभे राहिले.
याला एकमेव कारण आहे, तुम्ही ह्या लोकांच्या नादी लागू नका, तुम्ही दंगलीत पडू नका. तुमचं काय मत आहे? तुम्हाला फायनल सांगू, अंगातली ताकद जपून वापरा. माऱ्या करायला आणि टपऱ्या पेटवायला आणि दंगली करायला आणि इळभर बोंबलं हिंडायला वापरू नका. अंगातली ताकद धर्मासाठी वापरा, अंगातली ताकद गायीच्या सेवेसाठी वापरा, आणि अंगातली ताकद या माणसासारखी सर्वसामान्य जनतेसाठी वापरा. वाक्य परत ऐका, अंगातली ताकद जपून वापरा. दुसऱ्याच्या लग्नात नाचायचं आपण भिकारी आहेत का? आपण भिकारी आहेत तू? नालायकावाने दुसऱ्याच्या लग्नात नाचतो आणि तो नवरदेव 20 रुपये टाकतोय आपल्यावर. 20 रुपये बरं, ते आपल्याला नाही देत, बँडवाल्याला देतोय. याचा वापर चांग अंगातली ताकद जपून वापरा. 2, खिशातला पैसा जपून वापरा. सर तुम्हाला सांगतो, 60% लोक संध्याकाळी घरी जेवत नाहीत. रोट्या 22 रोट्या हल्ल्या एकानं. 22. अहो ते घरी गेलं बाथरूम मधून बाहेरच येईल. अख्ख्या रात फॅन लावला तरी वाज जाईना घरातून. मग तुम्हाला कॅन्सर, तुम्हाला कॅन्सर, तुम्हाला अटॅक येण्याचे हेच कारण आहे. शिक्षक लोकांनी ऐका, कोणी असले प्राध्यापक प्राचार्य बिचारे आणि डॉक्टरही असले तर त्याने ऐका, अटॅक हा रोग नाही. उगाच लोक नादी लाईत बसू नका. 3 महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन स्लॅब टाकतो, तो का आवता घेतो. परत ऐका, अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. बोला तुमचं काय मत आहे? आणि अटॅक काय येतो सांगू का? सांगू का पडू जाऊ? सांगू. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन ब्लड 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In blood hemoglobin is present, that is why blood has a red color. When the thinking is high, जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं, तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅकला औषध नाही. इट